मराठी बाणा, मराठी अस्मिता आणि मराठी भाषा ही बेळगावात अजूनही टिकून आहे। मात्र दडपशाहीमुळे बेळगावची मराठी संस्कृती कुठेतरी हरवत चालली आहे। ते टिकवून ठेवायची असेल तर सीमा भागातील मराठी भाषिकांचा आवाज लोकसभेत घुमला पाहिजे। याकरिता महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनाच आपले अमूल्य मत देऊन बहुमताने विजयी करा असे सूर आज बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे शक्ती प्रदर्शनादरम्यान ऐकू आला। यावेळी सर्वत्र भगवे झेंडे अभिमानाने डोलत होते तर भगवा फेटा परिधान करून असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते। हर हर महादेवाची घोषणा देत शक्ती प्रदर्शनाची रॅली पुढे कूच केली। महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली आणि आपण पाहतोय बैलगाडीमधून महादेव पाटील सर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहेत आणि त्यानंतर फॉर्म भरणार आहेत। आपण पाहतोय आमच्यासोबत बोलण्यासाठी समितीचे नेते रमाकांत दादा कोंडूसकर आहेत। दादा, काय सांगाल, आज संपूर्ण परिसरात भगवं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, कसं वर्णन करा? खरं म्हटलं तर आपण पाहिलं असता दोन पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरला, परंतु त्या दोन्ही उमेदवारांना शेतकऱ्यांची जाण नाही आहे आणि त्यांना शेतकऱ्यांची शेती हडप करायची आहे, शेतकऱ्यांना त्रास करायचा आहे। यासाठीच त्यांनी बाहेरून या ठिकाणी लोक आणले आणि मोठमोठ्या गाड्यातून आपला अर्ज भरला। आज आपण महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री महादेव पाटील आणि आमचे संपूर्ण महाराष्ट्र एकीकरण समितीचे संपूर्ण थोर नेते मंडळी आज आपण सर्वजण बैलगाडीतून आज आपला अर्ज या ठिकाणी दाखल। या शक्ती प्रदर्शनामध्ये महिलांची संख्या अधिक दिसते, काय सांगाल याबद्दल? खरं म्हटलं तर पाहिला असता आपण जर पाहिलं गेले 2 दिवस भगवे ध्वज घेऊन राष्ट्रीय पक्षाच्या 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आणि प्रत्येक महिलेला भरपूर असं त्यांनी 400-500 रुपये देऊन या ठिकाणी गर्दी जमावली होती। परंतु ह्या ज्या माझ्या माताभगिनी आज उन्हातून चालत येत आहेत, या स्वाभिमानाने आणि सन्मानानं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभं राहून मराठी अस्मिता, मराठी भाषा टिकवण्यासाठी, आपली संस्कृती टिकवण्यासाठी स्वयंप्रेरित या ठिकाणी माझ्या माताभगिनी आलेल्या आहेत। जय महाराष्ट्र। तर दादांनी सांगितले की महाराष्ट्र एकीकरण समितीची संस्कृती टिकवण्यासाठी आणि त्याचबरोबर मराठी बाणा टिकवण्यासाठी हा संपूर्ण लढा सुरू झालेला आहे। हा एकंदरच पाहतोय खूप मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळते या शक्ती प्रदर्शनामध्ये। त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीचं हे वैशिष्ट्य आहे आणि फॉर्म भरण्यासाठी स्वतः महादेव पाटील सर, त्याचबरोबर रमाकांत दादा कोंडूसकर, अन्य समितीचे नेते बैलगाडीतून जाताना आपल्याला पाहायला मिळते। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापासून या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली। याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील हे एका बैलगाडीतून आले होते। त्यांच्यासोबत ॲडव्होकेट अमर येळुरकर, रमाकांत कोंडूसकर, शुभम शेळके, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी महापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, सुधा भातकांडे, माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, मधुश्री पुजारी, शिवानी पाटील, साधना पाटील, मनोहर हलगेकर, RM चौगुले, रणजित चव्हाण पाटील आदी उपस्थित होते। महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या कन्या आमच्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, तरुण भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, एकंदरच भगवं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, तुम्ही त्यांची कन्या आहात, एकंदरच काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्र एकीकरण समितीचं कौतुक करण्यासारखं आहे। माझ्या वडिलांना इतके वर्षाचं फळ मिळालेलं, हेच मला अभिमान वाटतोय। आज माझे वडील इतकं 51 वर्ष झटलेले आहेत, पण त्यांना आज ह्या लोकसभेतून मय समितीकडून त्यांना तिकीट मिळाल्याबद्दल मय समितीचा पण धन्यवाद मानतोय। आणखी इतकं पब्लिक, लेडीज इतकं भरपूर, प्रामुख्याने या समितीच्या या शक्ती प्रदर्शनामध्ये महिलांची संख्या अधिक दिसते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? महिलांचं प्रामाणिकपणा बहुतेक म्हणजे प्रेम दाखवून दिले महिलांनी माझ्या वडिलांवरती। इतके वर्षाचं प्रेम त्यांनी आज माझ्या वडिलांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि महिलांचंही कौतुक करण्यासारखं आहे।
की माझे वडील इतक्या वर्षांनी त्यांना फळ मिळालेल्याचा महिलांनी सपोर्ट करून इतकं त्यांना भरभरून मतदान करावं हीच माझी अपेक्षा आहे। या प्रचार रॅली दरम्यान समितीच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बेळगावातील मराठी भाषा टिकवण्यासाठी तसेच मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच उमेदवाराला निवडून देण्याचे जनतेला आवाहन केले।